गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्या आपण शिकत आहोत. म्हणजे क्लासमध्ये कुठं जाण्याची गरज नाही, वेळ वाया घालवण्याची गरज नाही आणि आपण आपल्या घरात बसून अगदी सेफली आपल्याला जे काही हवं आहे ते अभ्यासू शकतो आणि आपलं ज्ञान जे आहे ते वाढवू शकतो आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण खूप चांगलं यश मिळवू शकतो. कारण विचार करा, जाण्या येण्याचा जो वेळ असतो, म्हणजे समजा तुम्ही बाहेर एखादा क्लास जॉईन केला तर तिकडे जाण्या येण्याचा जो वेळ आहे तो वेळ आपला खूप सारा वाचणार आहे आणि मग आपण तो जो वेळ आहे तो वाचलेला वेळ जर अभ्यासासाठी दिला, जो अभ्यास केलेला आहे त्याचं मनन चिंतन केलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होणार आहे. बरोबर ना? सायली पवार, स्वरा जाधव, साधना, दीक्षा, बघा तुम्ही रिप्लाय करत राहायचं आहे कारण तुम्ही इथं माझं ऐकताय की नाही हे कळण्यासाठी मला तुमच्या रिप्लायची खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही रिप्लाय देत राहायचं आहे आणि तुम्ही इतर कोणतीही गोष्ट इथं चॅट वगैरे करायचं नाही. जेवढा मी प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ही काळजी आपण घ्यायची आहे. पूर्ण लक्ष शिकवत असताना तुम्हाला द्यायचंय. मध्ये आधी एखादा प्रश्न विचारला तर तो लगेच कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करायचा आहे. श्रेया, ओके, आयुष, मेहेर, ठीक आहे. आपण आता सुरुवात करूया. ओके, आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की काय लिहिलेलं आहे, नैसर्गिक संख्या. बरोबर. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्याला आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतो. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, नॅचरल नंबर्स. म्हणजेच नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्यामध्ये इंग्रजीमध्ये त्याला आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. बरोबर. नॅचरल नंबर्स मधला जो एन आहे, पहिलं लेटर जे आहे एन, तर नैसर्गिक संख्या या एन ने डिनोट केल्या जातात. म्हणजे नॅचरल नंबर मधला जो एन आहे त्या एन नी डिनोट केला जातो. म्हणजेच आपण हा जो संच आहे तो एन या कॅपिटल अक्षरांनी दाखवणार आहोत. ओके, लिहिलेलं सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? कमेंट करा जरा. सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? कमेंट करा एस म्हणून. लिहिलेलं व्यवस्थित क्लिअर दिसतंय ना? ओके, ठीक आहे. तर नैसर्गिक संख्याला आपण एन या अक्षरांनी डिनोट करणार आहोत. इथे लिहिलेलं आहे एन. ओके, तर एन मध्ये कोणकोणते डिजिट्स येतात किंवा कोणकोणते संख्या येतात हे आपल्याला बघायचं आहे. तर एन म्हणजे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय आहे पहा. तर नैसर्गिक संख्या म्हणजे आपण त्याला मोज संख्या असं म्हणतो. काय म्हणतो? मोज संख्या किंवा व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या. मग आता व्यवहारात कोणत्या कोणत्या संख्या वापरल्या जातात, तर एक पासून सुरू होणाऱ्या अशा अनंतापर्यंतच्या सर्वच्या सर्व संख्या व्यवहारात वापरल्या जातात आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. तर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो आणि त्या एन नी दर्शवल्या जातात. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात, 1, 2,
3 4 5. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या संख्या कुठपर्यंत लिहू शकतो आपण, बरोबर का? तर कुठपर्यंत लिहू शकतो सांगा बरं, या संख्या आपण कुठपर्यंत लिहू शकतो? 1 2 3 4 5, याच्या पुढं 6 येणार, पुढे काय येणार? 7 येणार, अजून काय काय येणार पुढे? किती पर्यंत लिहू शकतो आपण या संख्या? कमेंट करायचे आहे, ऐकताय ना सगळे? 1 2 3 4 5 आणि पुढे काय लिहू शकतो आपण? किती अंक लिहू शकतो? अनलिमिटेड. श्रेयाने सांगितलेलं आहे अनलिमिटेड एवढ्या लिहू शकतो, अगदी बरोबर आहे. तर अनलिमिटेड असं न म्हणता आपण काय म्हणू शकतो त्याला? अनंतापर्यंत लिहू शकतो. म्हणजे अनंत आपल्याला माहित नाही आणि मग माहित नाही म्हणून आपण तिथं एक ग्रीक लेटर वापरणार आहोत, ज्याला आपण इन्फिनिटी असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? इन्फिनिटी. म्हणजेच n बरोबर 1 2 3 4 5 अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत या संख्या असणार आहेत. मग 1000 ही नैसर्गिक संख्या आहे का? तर आहे. 2000 आहे का? आहे. 1,00,000 ही नैसर्गिक संख्या आहे का? आहे. म्हणजे अशा कितीही समसंख्या कितीही संख्या लिहिल्या आपण 1 पासून पुढे, तरी सुद्धा त्यांना आपण काय म्हणू शकतो? नैसर्गिक संख्या असं म्हणू शकतो. ओके. आता नैसर्गिक संख्या म्हणजे आपण बघितलं की व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या. मग मला सांगा व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या. आता इथं आपण समजा एखादं कॅल्क्युलेशन केलं की 2 अधिक 2 केलं तर उत्तर किती येणार? 4 येणार आहे. 2 अधिक 2 किती येणार आहे? 4 येणार आहे. आणि 2 अधिक 2चं उत्तर 4 आहे. मग 4 हे नैसर्गिक संख्यामध्ये येते का? नैसर्गिक संख्या 4 येतं का? तर 4 आहे नैसर्गिक संख्यामध्ये. मग आता मला सांगा 2 वजा 2 आपण जर केलं तर याचं उत्तर किती आहे? 2 वजा 2चं उत्तर किती असतं? 2 वजा 2 म्हणजे 0 आहे, बरोबर. मग नैसर्गिक संख्यामध्ये 0 आहे का? नाही. नैसर्गिक संख्यामध्ये 0 इन्क्लूड नाही, कारण नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात, बरोबर. 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत? अनंतापर्यंत असतात. आणि अगदी बरोबर आहे. तर इथं 2 वजा 2 बरोबर 0 आहे, पण 0 हे नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही. मग हा 0 कुठे येतो बरं? तर हा 0 येतो पूर्ण संख्यामध्ये. आणि मग पूर्ण संख्यामध्ये येतो, त्यामुळंच त्याला होल नंबर्स असं म्हटलं जातं. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. तर डब्ल्यू म्हणजेच काय म्हणतो आपण ह्याला? होल नंबर. आणि ह्या होल नंबर मधला जो डब्ल्यू आहे त्या डब्ल्यूनी आपण ही पूर्ण संख्याचा संच जो आहे तो दर्शवत असतो. समजते ना सगळ्यांना? ओके. पूर्ण संख्यामध्ये आता कोणकोणते नंबर्स येणार? तर पूर्ण संख्या आपण डब्ल्यूनी दर्शवणार आहोत. मग डब्ल्यू बरोबर कोणकोणत्या संख्या येतात सांगा बरं? 0 1 2 3 4. आता ह्या कुठपर्यंत येणार? तर ह्या सुद्धा आहेत त्या अनंतापर्यंत येणार आहेत. म्हणजे याला सुद्धा एंड नाही आणि म्हणून आपण त्याला अनंत असं म्हणतो. इनफायनाईट नंबर्स, बरोबर का? इन्फिनिटी पर्यंत येतात ह्या संख्या. म्हणजेच पूर्ण संख्या म्हणजे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स आणि होल नंबर मध्ये 0 आणि सगळ्या नैसर्गिक संख्या यात इन्क्लूड असतात. अगदी बरोबर आहे. तर बघा पूर्ण संख्या म्हणजे काय समजलं सर्वांना? पहिला आपण बघितलं काय? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. म्हणजेच आपण काय म्हणतो? व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या. आणि त्या 1 पासून सुरू होतात. आणि दुसरा जो आपण संख्याचा प्रकार पाहिला तो कोणता आहे? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे त्याला आपण कशाने दर्शवतो? डब्ल्यूने दर्शवतो. डब्ल्यू हे जे इंग्रजी लेटर आहे त्याने दर्शवतो. आणि मग डब्ल्यू मध्ये कोणकोणते नंबर्स येतात? 0 आणि सगळ्या नैसर्गिक संख्या. लक्षात आलं सर्वांना? नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूयात. काय आहे पुढचा प्रकार?
पूर्णांक संख्या. ओके, आता पूर्ण नैसर्गिक संख्या झालं, त्यानंतर पूर्ण संख्या झालं. आता पूर्णांक संख्या हा काय प्रकार आहे बरं, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पूर्ण आणि पूर्णांक याच्यामध्ये काय फरक आहे, तर बघा पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि सगळ्या नैसर्गिक संख्या, आणि पूर्णांक संख्या म्हणजे तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे का सर्वांना? बघा अशी एक रेषा असते बरोबर, आणि मग ही रेषा असते, या रेषेच्या सेंटरला म्हणजे मध्यावर कोणता अंक असतो बरं? बघा कमेंट करा. रेषा आहे, संख्या रेषा आहे हा, आणि संख्या रेषेच्या बरोबर मध्य, संख्या रेषेला आपण समजा नाव दिलं एल. ओके, तर याच्या मध्यावर कोणता अंक असतो? ओके, श्रेयाने उत्तर दिलेलं आहे शून्य हा अंक असतो, म्हणजे 0 म्हणतो आपण त्याला. तर इथं आहे 0 बरोबर. आता 0च्या उजवीकडे काही अंक असतात आणि 0च्या डावीकडे सुद्धा काही अंक असतात. मग 0च्या उजवीकडे कोणते नंबर्स असतात आणि 0च्या डावीकडे कोणते नंबर्स असतात हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. तर शून्याच्या उजवीकडे जे संख्या असतात त्या धनसंख्या असतात. कोणत्या असतात? धनसंख्या. म्हणजेच 1 2 3 4 आणि पुढं या रेषेला इथं बाण आहे. या बाणाचा अर्थ काय आहे की ही जी रेषा आहे ती पुढे आपण अनंतापर्यंत वाढवू शकतो बरोबर का. आणि म्हणजेच ह्या संख्या आपण इथं अनंतापर्यंत उजवीकडे लिहू शकतो. म्हणजे उजवीकडे ज्या आपण संख्या लिहितो त्या कुठल्या संख्या असतात? धनसंख्या असतात. आणि मग शून्याच्या डावीकडे ज्या संख्या असतात त्या कोणत्या असणार बरं? तर इकडे आहेत धनसंख्या आणि मग इकडे असतील ऋण संख्या. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5. आता इकडे ऋण 5 आहे म्हणजे इकडे सुद्धा आपल्याला हा बाण दिसतोय बरोबर. म्हणजे इकडं पण बाण आहे म्हणजे हा पण बाण आपण तिकडे अनंतापर्यंत वाढवू शकतो. आणि मग तिकडे सुद्धा आपण अनंतापर्यंत ह्या ऋण संख्या लिहू शकतो बरोबर. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की धनसंख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती? धनसंख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती? आता इथं तुम्हाला संख्या रेषा समजलेली आहे. मध्ये आहे 0 शून्य, शून्याच्या उजवीकडे आहे धनसंख्या, शून्याच्या डावीकडे आहे ऋण संख्या. आणि मग याच्यामध्ये धनसंख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती असा माझा प्रश्न आहे. धनसंख्येमध्ये विचारले. सायली, श्रेया काय उत्तर दिलेलं आहेस बघ. धनसंख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे. धनसंख्या कुठून सुरू होणार आहे? इथून सुरू होणार आहे. मग यातली सर्वात लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. अगदी बरोबर आहे. बरेच जण उत्तर देत आहेत 1 ही सर्वात लहान संख्या आहे. आता असा माझा प्रश्न आहे की ऋण संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? सर्वात मोठा अंक कोणता आहे? सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ऋण मध्ये? ऋण संख्या ज्या आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? अगदी बरोबर आहे. तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे ऋण 1 हा सर्वात मोठा अंक आहे आणि धन 1 हा सर्वात लहान अंक आहे धनसंख्येमधला. तर इथं जो माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे? ऋण 1 हा जो अंक आहे तो ऋण मधला सर्वात काय आहे? मोठा आहे बरोबर का. ओके, व्हेरी नाईस. तर सगळ्यांचं लक्ष आहे, सगळेजण कमेंट करत आहेत. खूपच छान. आराध्या, त्यानंतर आयुष, सायली, स्वरा हे उत्तर देत आहेत. काही विद्यार्थी उत्तर देत नाही आहेत. साधना, खूपच छान. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं का पूर्णांक संख्या म्हणजे काय? की संख्या रेषा आहे, संख्या रेषेवरती मध्ये काय आहे? शून्य आहे. शून्याच्या उजवीकडे काय असतात? धनसंख्या असतात. शून्याच्या डावीकडे काय असतात? ऋण संख्या असतात. सर्वात लहान धनसंख्या कोणती? 1 आहे. सर्वात मोठी ऋण संख्या कोणती? ऋण 1 आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके, पूर्णांक संख्या म्हणजे समजलं का? कमेंट करा सर्वांनी. एस किंवा थंब करू शकता. चला मी वाट बघतेय. सर्वांनी रिप्लाय करायचा आहे. पूर्णांक संख्या याबद्दलची माहिती तुम्हाला समजली का? सायली पवार, हो. श्रेया, संध्या, महेश, स्वरा, साधना, दीक्षा,
खूपच छान, सगळे विद्यार्थी खूप मस्त आहेत, सगळे लक्ष देत आहेत. आराध्या, व्हेरी नाईस. ओके, आता आपण पुढं जाऊया थोडस. ओके, यानंतरचा जो प्रकार आहे त्याचं नाव काय आहे? परिमेय संख्या. आता बघा, नैसर्गिक संख्या झालं, पूर्ण संख्या झालं, पूर्णांक संख्या झालं, आणि आता परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय बरं? काय वाटत असेल तुम्हाला? परिमेय हा शब्द थोडासा जड वाटतो आपल्याला, की नेमकं काय असेल बरं हे परिमेय म्हणजे काय आहे? तर अतिशय सोपं आहे. परिमेय संख्येची व्याख्या काय असते तर बघा, समजा 3 हा अंक आहे. कोणता अंक आहे? 3 आहे, बरोबर. आता 3 हा अंक आहे, तो आपण त्याला नैसर्गिक संख्या म्हणू शकतो का? सांगा बरं. 3 नैसर्गिक संख्या आहे का? येस. ओके. 3 ही पूर्ण संख्या आहे का? चला पटापट उत्तर द्यायचं आहे. 3 ही नैसर्गिक संख्या पण आहे, 3 ही पूर्ण संख्या पण आहे. अगदी बरोबर आहे. हो, सगळ्यांनी येस उत्तर दिलेलं आहे. आता मला सांगा, 3 ही पूर्णांक संख्या आहे का? 3 ही पूर्णांक संख्या आहे का? यस, व्हेरी गुड. सगळेजण उत्तर देत आहेत. अगदी छान वाटत आहे. तर 3 ही पूर्णांक संख्या सुद्धा आहे. मग आता माझा प्रश्न असा आहे की 3 ही परिमेय संख्या आहे का? तर तेच आपल्याला जस्ट चेक करायचं आहे. मग परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय बघूयात. तर जी संख्या अंश आणि छेद जी संख्या अंश आणि छेद या रूपात मांडता येते आपल्याला, कोणतीही संख्या अंश आणि छेद रूपात जर मांडली असेल तर तिला आपण परिमेय संख्या असं म्हणणार आहोत. मग अंश आणि छेद म्हटलेलं आहे मी, बरोबर. मग मला आता सांगायचं आहे की अंश म्हणजे समजा आपण p मानला, अंश काय मानला? p मानला, आणि छेद जो आहे तो q मानलेला आहे. म्हणजे आता ही संख्या कोणती झाली बघा? p छेद q. म्हणजे p ला काय म्हणतो आपण? अंश, आणि क्यू ला काय म्हणतो आपण? छेद. हे सर्वांना माहित असेलच, बरोबर. पी ला काय म्हणायचं असतं? अंश, आणि क्यू ला काय म्हणायचं असतं? छेद म्हणायचं असतं. मग पी म्हणजे अंश आहे, क्यू म्हणजे छेद आहे, म्हणजे पी छेद क्यू ही संख्या कसली संख्या झाली? त्याला आपण काय म्हणणार आहोत? परिमेय संख्या. हे समजलं का सर्वांना? पी छेद क्यू ला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. मग पी आणि क्यू का वापरलं इथं? तर पी आणि क्यू याच्यासाठी वापरलेला आहे की पी म्हणजे अंशाच्या ठिकाणचा एक अंक असणार आहे, आणि क्यू हा छेदाच्या ठिकाणचा कोणताही अंक असणार आहे. मग आता इथं विचार करा, समजा मी इथं 2/3 लिहिलेलं आहे. किती लिहिलं? 2/3 असं लिहिलं. आपण आता 2/3 हे कशा पद्धतीने वाचू शकतो? तर 2/3 असं म्हटलं तरी चालतं, किंवा काही जण 2/3 असं म्हणतात तरी सुद्धा चालतं. फ्रॅक्शन आहे हा, अगदी बरोबर आहे. मग हा फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन आहे म्हणजे त्याला काय काय असतं? अंश आणि छेद असतात, बरोबर. मग आता मला सांगा, 2/3 ही परिमेय संख्या आहे का? 2/3 ला परिमेय संख्या असं म्हणू शकतो का? कमेंट करा. आताच मी काय सांगितलं? परिमेय संख्या म्हणजे की ज्याला अंश आहे आणि छेद आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे? परिमेय संख्या म्हणायचं आहे, बरोबर. मग पी छेद क्यू ही आपण जनरली वापरतो, सामान्यपणे पी छेद क्यू असं म्हटलं जातं. मग पी हा अंश आहे, क्यू हा छेद आहे. मग माझा प्रश्न असा आहे की 2/3 ही संख्या परिमेय संख्या आहे का? बघा, काही मुलांनी कमेंट केलेली आहे. गुंजन, आयुष, संध्या, महेश. तर यांचं मत आहे की ही परिमेय संख्या आहे. अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर. तर 2/3 ही परिमेय संख्या आहे. ओके, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की 3 ही परिमेय संख्या आहे का? माझा प्रश्न काय आहे बघा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 ही नैसर्गिक संख्या आहे, 3 ही पूर्ण संख्या आहे, 3 ही पूर्णांक संख्या आहे, आणि आता परिमेय संख्येबद्दल आपण बरेच काही बोललेलो आहोत. अंश आणि छेद या रूपातल्या संख्येला परिमेय संख्या असं म्हटलं जातं. मग माझा प्रश्न असा आहे की 3 ही परिमेय संख्या आहे का? बघा, बऱ्याच मुलांनी तर नो दिलेला आहे. व्हेरी गुड स्वरा.
दीक्षा, साधना. चला, बऱ्याच जणांनी उत्तर द्यायचं आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. फक्त 3 लिहिलेलं आहे आणि 3 ही परिमेय संख्या आहे का नाही असा माझा प्रश्न आहे. महेश यस म्हणतोय, श्रेयश नो म्हणतो, आराध्या नाही असं उत्तर आहे, ईश्वरी नाही. ओके, बोला सगळ्यांनी. ठीक आहे, तर तुमचं असं मत आहे नो 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 नो. ओके, स्टॉप. आता बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की 3 ही परिमेय संख्या नाही असं बऱ्याच म्हणजे 99% विद्यार्थ्यांचं असं मत आहे की नाही. आता आराध्या परत म्हणत आहे हो का हो बघा. तर 3 ही जी संख्या आहे ती आपण छेद 1 अशी लिहू शकतो, बरोबर का. म्हणजे फक्त 3 जर लिहिलेलं असेल तर त्याला किती छेद असतो? 1 हा छेद असतो, बरोबर का. म्हणजेच इथं आपण 3 ला छेद 1 असं लिहू शकतो आणि म्हणून 3/1. 3 हा कधी एकटा नसतो, तर त्याला साथीदार असतो. छेद 1 हा त्याचा साथीदार आहे. अजून एक त्याचा साथीदार असतो, तो कोणता असतो बघा? 3 आहे आणि 3चा जो घातांक असतो तो किती असतो? 1 असतो. म्हणजे तो पण त्याला साथीदार असतो. 1, 3चा घातांक 1 आहे. म्हणजे फक्त 3 न लिहिता आपण 3चा घातांक 1 लिहिलं तरी ते बरोबर आहे. फक्त 3 न लिहिता 3/1 लिहिलं तरी ते बरोबर आहे. म्हणजेच 3 म्हणजेच 3/1 असतं. आलं का लक्षात? आणि मग ते 3/1 असतं म्हणजे 3 ला आपण काय म्हणणार आहोत? अंश. आणि 1 ला काय म्हणणार आहोत? छेद. मग इथं अंश आणि छेद आलं का? आलेलं आहे. म्हणजेच फक्त 3 जरी असलं तरी ती कसली संख्या आहे? परिमेय संख्या आहे. सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे इथपर्यंत? परिमेय संख्या म्हणजे काय? की जी संख्या अंश आणि छेद या रूपात लिहिता येते तिला परिमेय म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे पूर्णांक जे असतात ते पूर्णांक सुद्धा परिमेय संख्या म्हणू शकतो आपण, म्हणजे ते सुद्धा परिमेय असतात. म्हणजेच समजा ऋण 2/3 आहे. काय आहे? ऋण 2/3 आहे. मग ऋण 2/3 परिमेय आहे का? सांगा बरं. ऋण 2/3 परिमेय आहे का? तर ऋण 2/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजेच इथं अंश आहे आणि इथं छेद आहे म्हणजे ती सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे बघा किती सोपं आहे. परिमेय संख्या म्हणजे त्याची व्याख्या काय आहे? जी संख्या अंश आणि छेद या रूपात लिहू शकतो त्यालाच आपण परिमेय संख्या असं म्हणतो. तर परिमेय संख्या म्हणजे काय हे सर्वांना समजलेलं आहे ना? ओके. आता याच्या नंतरचा प्रकार आहे परिमेयला पुढं फक्त काय लावलेलं आहे? अ लावलेला आहे आणि ते झालेलं आहे अपरिमेय संख्या. मग आता ही अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर अपरिमेय संख्या कुणाला म्हणायचं पहा. आता माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. वर्गमुळामध्ये 4 लिहिलेला आहे. ओके, वर्गमुळामध्ये 4 म्हणजे याचं उत्तर किती असतं सांगा. 4चं वर्गमूळ काढायचंय आपल्याला. वर्ग आणि वर्गमूळ झाले तुम्हाला, तर 4चं वर्गमूळ किती? कमेंट करा. 4 कुणाचा वर्ग आहे? 2. अगदी बरोबर आहे. 4 हा कुणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे वर्गमुळात 4 जर लिहिलं असेल तर त्याच्या पुढे आपण त्याचं उत्तर किती लिहिणार आहोत? 2 लिहिणार आहोत, बरोबर की नाही? आता मला सांगा वर्गमुळात 16 याचं उत्तर सांगा बरं. वर्गमुळात 16चं उत्तर सांगायचंय. खूप छान. स्वाती, गुंजन, श्रेयश, रुपाली यांनी उत्तर दिलेलं आहे. आता वर्गमुळात 16चं उत्तर बघा. विचार कर सिद्धेश. सिद्धेश काय लिहिलेस बघ. वर्गमुळात 16. 16 हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे? म्हणजे कोणत्या एका संख्येचा 2 वेळा गुणाकार केला की उत्तर 16 येतं. अगदी बरोबर आहे. ईश्वरी, स्वरा, आयुष यांनी उत्तर दिलेलं आहे. श्रेयश. तर याचं उत्तर किती आहे? 4. म्हणजेच वर्गमुळात 16 म्हणजे किती? 4 आहे, बरोबर का? मग वर्गमुळात 16चं उत्तर 4 येतं. मग 4 ला आपण काय म्हणतो? पूर्णांक म्हणतो. सॉरी, 2 ला म्हणतो पूर्णांक, 4 ला म्हणतो पूर्णांक. आता मला सांगा वर्गमुळात 81 बरोबर किती? चला उत्तर टाईप करा पटापट. वर्गमुळात किती आहे? 81 आहे. तर त्याचं उत्तर किती असणार आहे?
श्रेयश, महेश, श्रेया, दीक्षा, सायली, वल्लभ, रुपाली, साधना, स्वरा, संध्या, ईश्वरी. अगदी बरोबर आहे. तर सर्वांनी उत्तर दिलेलं आहे किती? 81. म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्या समान दोन संख्यांचा गुणाकार? तर 81 म्हणजे 9 गुणिले 9 म्हणून 81चं वर्गमूळ किती येतं? 9 येतं. म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे. आता आपण बघणार आहोत, समजा मी लिहिलं वर्गमुळात 2. काय लिहिलं? वर्गमुळात 2. वर्गमुळात 2चं उत्तर किती येते सांगा? जसं तुम्ही आता वर्गमुळात 4 म्हणजे 2 सांगितलं, वर्गमुळात 16 म्हणजे 4 सांगितलं, वर्गमुळात 81 म्हणजे 9 सांगितलं, तसं वर्गमुळात 2 म्हणजे किती येणार? चला कमेंट करा. श्रेया म्हणते 1, महेश म्हणतो 1, श्रेयश म्हणतो 2, सायली म्हणते 1, साधना म्हणते 1. बघा सगळेजण 2 आणि 1 या उत्तरामध्ये आहेत. जरासा थोडा विचार करा. कोणत्या तरी आपल्याला समान अशा दोन संख्या पाहिजेत की त्या दोघांचा समान दोन संख्यांचा गुणाकार केला की उत्तर 2 यायला पाहिजे. मग 1 जर उत्तर तुम्ही दिलेलं आहे, बरोबर, मग मला सांगा 1 गुणिले 1 केलं तर किती उत्तर येतं? 1 गुणिले 1 उत्तर किती येतं? 1 गुणिले 1 चा गुणाकार किती येतो? ईश्वरीने 1/2 लिहिलंय, वल्लभनं -2 लिहिलेला आहे, ऋण 2. बघा 1 गुणिले 1 चा गुणाकार किती असतो? आयुष्य लिहिलेलं आहे 9, बरोबर. वर्गमुळात 2 याचं उत्तर आपण पूर्णांकामध्ये काढू शकत नाही. तर इथं बघा 1 गुणिले 1चं उत्तर असतं 1, नॉट 2. 2 नाही, हे लक्षात ठेवा. 1 आणि 1 चा गुणाकार 1च येतो. जर तुम्ही यांची बेरीज केली, 1 अधिक 1 केलं तरच उत्तर किती येतं? 2. पण मी तुम्हाला काय विचारलंय? गुणाकार विचारलाय. मग 1 गुणिले 1 याचं उत्तर येत असतं 1, बरोबर. आणि म्हणून 2 येत नाही, म्हणजेच वर्गमुळात 2 याचं उत्तर 1 येणार का? नाही. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. तर 1 उत्तर त्याचं येणार नाही. मग वर्गमुळात 2चं उत्तर आपण पूर्णांकामध्ये लिहू शकत नाही, कारण 2 हा कुठल्याच संख्येचा वर्ग नाही, बरोबर. आणि मग 2 हा कुठल्याच संख्येचा वर्ग नाही, म्हणून वर्गमुळात 2चं उत्तर आपण पूर्णांकामध्ये लिहू शकत नाही. जसं इथं आपण वर्गमुळात 4चं 2 लिहिलेलं आहे, वर्गमुळात 16 म्हणजे हे 4चं वर्गमूळ आहे, वर्गमुळात 81 म्हणजे 9चं वर्गमूळ आहे. 9चं वर्गमूळ म्हणजे काय? तर आपण 9 गुणिले 9 केलं की याचं उत्तर किती येतं? 81 येतं, बरोबर. म्हणून आपण काय लिहितो? वर्गमुळात 81 बरोबर 9 असं लिहित असतो. तर वर्गमुळात 2 आहे, तर 2चा अशा कुठल्याच दोन समान संख्यांचा गुणाकार हा 2 येत नाही, म्हणून वर्गमुळात 2 ही कसली संख्या झाली? अपरिमेय संख्या झालेली आहे. म्हणजे वर्गमुळात 2चं उत्तर सुद्धा आपण काढू शकतो, भागाकार पद्धतीने काढू शकतो, पण त्याचं उत्तर 1 पॉइंट समथिंग असेल, म्हणजे 1 पॉइंट काहीतरी येणार आहे, म्हणजे ते पॉइंट मध्ये उत्तर येतं, म्हणजे ते पूर्णांकामध्ये येत नाही. आणि म्हणून अशा ज्या संख्या असतात की ज्याचं वर्गमूळ पूर्ण संख्या येत नाही, त्या संख्यांना काय म्हणायचं आहे? अपरिमेय संख्या म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? अपरिमेय संख्या. मग अशा कोणकोणत्या अपरिमेय संख्या आहेत बरं? कोणकोणत्या अपरिमेय संख्या आहेत? तर अशा बऱ्याच अपरिमेय संख्या आहेत. तर वर्गमुळात 2 असेल, वर्गमुळात 3 असेल, वर्गमुळात 5 असेल, वर्गमुळात 6 असेल, वर्गमुळात 7 असेल, वर्गमुळात 8 असेल, म्हणजे यांचं उत्तर आपण पूर्णांकामध्ये काढू शकत नाही. आणि म्हणून या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत इथून पुढे? अपरिमेय संख्या असं म्हणणार आहोत. आणि अपरिमेय संख्या आहेत, यांचं जर उत्तर काढलं तर ते कशामध्ये येतं? दशांश चिन्हामध्ये येतं, दशांश अपूर्णांकामध्ये येतं, आणि त्या दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येत असतं, म्हणून आपण याला म्हणणार आहोत अपरिमेय संख्या. तर अशा कितीतरी अपरिमेय संख्या असतात. आता प्रत्येकानं एक अपरिमेय संख्या कमेंटमध्ये सांगायची आहे. अपरिमेय संख्या पाहिजे, लक्षात ठेवा, की ज्याचं उत्तर त्याचं वर्गमूळ आपण पूर्ण संख्येमध्ये काढू शकत नाही, अशी एक संख्या सर्वांनी टाईप करायची आहे. चला कमेंट करा पटापट.
आता मी ज्या इथं लिहिलं त्या नाही लिहायच्या, त्या सोडून बाकीच्या लिहा. सर्वांनी कमेंट करायचे 10, 17, 78, 15, 21, 13. ओके, म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. अपरिमेय संख्या म्हणजे कुठली संख्या की ज्याचं आपण वर्गमूळ हे पूर्ण संख्या त्याचं उत्तर येऊ शकत नाही, अशा सर्व संख्या ज्या असतात त्यांना काय म्हणायचं असतं? अपरिमेय संख्या. खूपच छान, सगळे विद्यार्थी खूप हुशार आहेत. अगदी बरोबर आहे, छानच. आता आपण पुढे जाऊया. ओके, आता अपरिमेय संख्या बघितलं आपण, म्हणजे बघा आता कुठले कुठले प्रकार बघितले आपण संख्यांचे. पहिला प्रकार जास्त रिवाइज करा, आठवा बरं, सगळ्यांनी मनातल्या मनात आठवायचं आहे, माझ्यासोबत म्हणायचं आहे तुम्ही. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे? पूर्ण संख्या. त्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे? पूर्णांक संख्या. त्यानंतर चौथा प्रकार कुठला बघितला आपण? परिमेय संख्या. पाचवा प्रकार कुठला बघितला? अपरिमेय संख्या. आणि आता आपण काय पाहणार आहोत? वास्तव संख्या, ज्याला आपण रिअल नंबर्स असं म्हणतो. वास्तव संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? रिअल नंबर्स असं म्हटलं जातं. मग रिअल नंबर्स म्हणजेच त्याला आपण आर ने डिनोट करतो. कशाने डिनोट केलं जातं? आर नी डिनोट केलं जातं. रिअल नंबर्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण, मराठीमध्ये त्याला म्हणतात वास्तव संख्या. आणि कोणत्या अक्षराने ते दर्शवलं जातं? तर ते आर या लेटरनी दर्शवलं जातं. आता रिअल नंबर्स म्हणजे काय की आतापर्यंत आपण जे काही सगळे संच बघितलेले आहेत, संख्यांचे प्रकार बघितलेले आहेत, ते सगळ्या संख्या ज्या एका संचामध्ये येतात त्याला वास्तव संख्या संच असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? नैसर्गिक संख्या येणार आहे. त्यानंतर कोण येणार आहे? ठीक आहे, आता कमेंट करायचं बंद करा, लक्ष द्या. वास्तव संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात? नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात, सर्व परिमेय संख्या येतात, सर्व अपरिमेय संख्या येतात. तर अशा प्रकारे ह्या सर्व संख्यांनी मिळून कोणता संख्या संच तयार होतो? वास्तव संख्या संच तयार होत असतो. ठीक आहे, समजते ना सगळ्यांना? ओके. आता संख्यांचा पुढचा जो प्रकार आहे तो अतिशय महत्वाचा आहे, समसंख्या. समसंख्या म्हणजे नेमकं काय? तर यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? इव्हन नंबर्स. काय म्हणणार आहोत? इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजेच मराठीमध्ये समसंख्या असं म्हणतात. आता समसंख्या म्हणजे काय बघा, तर आपण सर्व समजा मोज संख्या लिहिल्या, म्हणजे मोज संख्या कुठल्या कुठल्या आहेत? 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, ह्या सर्व काय आहेत? मोज संख्या आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. आता ह्या नैसर्गिक संख्या लिहिल्या तर याच्यामध्ये बघा सर्वात पहिली जी समसंख्या आहे ती आहे 2. पहिली समसंख्या कोणती आहे? 2. त्याच्यानंतरची समसंख्या कोणती आहे? 4. त्याच्यानंतरची समसंख्या कोणती आहे? 6. त्याच्यानंतरची समसंख्या कोणती आहे? 8. आता अशा प्रकारे एक एकचा गॅप करून, म्हणजे इथं बघा 2 नंतर 3 आहे, पण 3 सोडून कुठली संख्या आलेली आहे? 4. ही समसंख्या आहे. 4 नंतर कोणता आहे संख्या? 5 आहे, पण 5 नंतर कोणती येते? 6. 6 ही समसंख्या आहे, बरोबर? त्यानंतरची समसंख्या कोणती आहे? 8 आहे. तर ह्या सर्व समसंख्या आहेत. म्हणजे पहिला एक अंक जो आहे तो सोडून दुसरा अंक आहे 2, त्यानंतर एक अंक सोडून दुसरा अंक आहे 4, त्यानंतर एक अंक सोडून त्याच्या पुढचा आहे 6, त्यानंतर 7 सोडून त्याच्या पुढचा आहे 8. तर अशा प्रकारे या काय आहेत? समसंख्या. मग समसंख्येची व्याख्या आपण काय करू शकतो? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणणार आहोत? समसंख्या म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? समसंख्या. ओके, तर समसंख्या समजली सगळ्यांना? सगळ्यांनी एक एक समसंख्या कमेंट करा. सर्वांनी एक एक संख्या कमेंट करायची आहे. समसंख्या फळ्यावर लिहिलेल्या सोडून उरलेल्या समसंख्या. आता समसंख्या सुद्धा अनंतापर्यंत असतात, हे लक्षात ठेवा. सर्वांना माझा आवाज येतो का? क्लिअर येत नसेल तर लगेच कमेंट करायचं आहे. ओके, 10, 28, 168, 32, 208, 800. गुड, व्हेरी नाईस, खूपच छान. तर समसंख्या म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं का? एकक स्थानी किती किती पाहिजे? 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे किंवा 8 पाहिजे. तर ह्यापैकी कोणता तरी एक अंक समजा एकक स्थानी असला पाहिजे. आता एकक स्थान म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे सर्वांना. तर एखादी संख्या घेतली तर बघा, समजा 512 ही संख्या आहे, बरोबर का? 512 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता असतो? तर पहिला उजव्या हाताला जो अंक असतो त्याला आपण एकक स्थान म्हणतो. त्याच्यानंतर 2 अंक दुसऱ्या स्थानी असतो तो दशक स्थान असतो आणि तिसऱ्या स्थानी असतो तो शतक स्थानी असतो. म्हणजे हा झाला एकक, हा झाला दशक, हा झाला शतक. म्हणजे बऱ्याच मुलांना हे कन्फ्युज होतं की 512 मध्ये नेमकं एकक स्थानी कोणता अंक आहे? तर इथं एकक स्थानी 2 अंक आहे. एकक स्थानी 2 अंक आहे म्हणजे ही 512 ही कसली संख्या झाली? समसंख्या झाली, बरोबर? ओके, आता समजा दुसरी संख्या कधी दिली मी तुम्हाला? 463. 463 ही समसंख्या आहे का? नाही. कमेंट करा 463. नो नो नो, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे समसंख्या म्हणजे काय, एकक स्थान म्हणजे काय. तर हे एकक स्थान आहे. इथं बघा, दशक स्थानी कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. त्यानंतर शतक स्थानी सुद्धा समसंख्या आहे, पण एकक स्थानी मात्र समसंख्या नाही. म्हणजेच ही जी 463 संख्या आहे तिला आपण समसंख्या म्हणत नाही. मग समसंख्या नाही तर मग ती कसली संख्या असेल? तर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो कुठला आहे? विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय हे आपण बघूयात. तर इथं विषम संख्या, समसंख्या म्हणजे काय पाहिलं आपण? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणायचं असतं? समसंख्या म्हणायचं. म्हणजे इव्हन नंबर्स म्हणणार आहोत. आणि मग विषम संख्या म्हणजे काय? ऑड नंबर्स, बरोबर? मग ऑड नंबर्स कोणते कोणते असतात किंवा याची व्याख्या काय आहे बघा. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी आता 0, 2, 4, 6, 8 सोडून उरलेले अंक लिहायचे आपल्याला. 1, 3, 5, 7, 9. ओके, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही अंक असेल तर त्याला काय म्हणायचं असतं? ऑड नंबर्स, म्हणजेच विषम संख्या असं म्हणायचं आहे. ओके, काही विद्यार्थी कमेंट करत आहेत. खूपच छान. रेश्मा, गुंजन, आराध्या, साधना, व्हेरी गुड. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित आहे. विषम संख्या म्हणजे काय? एकक स्थानी काय काय असलं पाहिजे? 1, 3, एकाड एक संख्या सांगायच्या आहेत. पहिला 1 लक्षात ठेवायचं, 1 नंतर 2 गॅप करायचा, त्यानंतर 3 आहे, 3 नंतर 4 सोडायचा, 5 घ्यायचा, 5 नंतर 6 ला सोडायचं, 7 ला घ्यायचं, 7 नंतर 8 ला सोडायचं, 9 घ्यायचं. तर ह्या एकक स्थानी जर असतील तर त्या कुठलीही कितीही अंकी संख्या असेल तर तिला विषम संख्या म्हणायचं असतं. हे आपण डोक्यात ठेवायचं आहे. तर ह्या संख्या कुठं असणार आहेत? एकक स्थानी असणार आहेत, हे लक्षात ठेवा. एकक स्थानी असणार आहेत. ओके,
बघा 3645 ही जी संख्या तुमच्या समोर दिसतीये ही विषम संख्या आहे का? असेल तर हो म्हणून टाईप करा. 3645 3645 ही विषम संख्या आहे का? हो. सर्वजण कमेंट करत आहेत. हो हो हो. दीक्षा, मृगाक्षी, महेश, रेश्मा, रिया, ईश्वरी, खूपच छान. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. तर ही जी 3645 ही संख्या आहे ती काय आहे? विषम संख्या आहे. का विषम संख्या आहे? तर इथं एकक स्थानी कोणता अंक आहे? 5 आहे. म्हणजे इथं जो 5 आहे तो एकक स्थानी 5 आहे, म्हणून ही कसली झाली? विषम संख्या. बरोबर? ठीक आहे. आता आपण जरा पुढे जाऊ. आता आपण एक उदाहरण बघणार आहोत. बघा, सर्वांना उदाहरण दिसते का? काय आहे उदाहरण? 24 या संख्येनंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती? 24 या संख्येनंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या आपल्याला काढायची आहे. आता समसंख्या म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे यापैकी कोणताही अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणतात. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती कसली असते? विषम संख्या असते. मग इथं प्रश्न काय आहे बघा आपल्या समोर? 24 या संख्येनंतर, 24च्या पुढं, नंतर म्हणजे पुढे येणार आहे, तर 24 या संख्येनंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती? मग आता काय काय मुलं काय करणार? बघा बरं, सांगा उत्तर मला. काय करताय तुम्ही? 24 नंतरची आपल्याला 12वी समसंख्या शोधायची आहे. ओके, बऱ्याच मुलांनी 48 सांगितलंय, काही जणांनी 36 सांगितलेलं आहे. चला उत्तर कॅल्क्युलेट करून सांगा. 48. ठीक आहे. तर हे कसं सोडवायचं असतं पाहूयात आपण. तर 24 ही पहिली संख्या आहे आपली. पहिली संख्या कोणती आहे? 24 आहे. आता हिच्यानंतर क्रमांक कितवी काढायची आपल्याला? 12वी काढायची आहे. 12वी. आणि ती 12वी कसली पाहिजे? समसंख्या पाहिजे. 12वी समसंख्या. ओके, मग ही 12वी समसंख्या तुम्हाला पाहिजे. मग काय करायचं? जसं आपण मगाशी बघितलं की पहिली समसंख्या कोणती असते? 2. त्याच्यानंतरची कोणती असते? 4. त्याच्यानंतरची कोणती असते? 6. म्हणजे 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 4 येतात? तर 2 मध्ये 2 मिळवल्यानंतर 4 येतात. 4 नंतर किती मिळवल्यानंतर 6 येतात? तर 4 मध्ये 2 मिळवल्यानंतर 6 येतात. बरोबर? म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवल्यानंतर आपल्याला पुढची समसंख्या मिळत असते. म्हणजेच इथं बघा काय करायचं आहे आपल्याला? 12वी समसंख्या शोधायचं आहे. त्यासाठी 24 ही कसली संख्या आहे? समसंख्या. आणि कुठली संख्या शोधायची आपल्याला? त्याच्या पुढची समसंख्या शोधायची आहे. मग जेव्हा पहिली दिलेली समसंख्या असते आणि पुढची कुठलीही समसंख्या शोधायची असते तेव्हा काय करायचं पहा? 12ला 2नी गुणायचं. काय करायचं? 12ला 2नी गुणायचं. 12ला 2नी गुणलं किती आलं? 12 दुणे 24. आणि इथं 24 जी आलेली आहे ती ह्या पहिल्या संख्येमध्ये आपल्याला मिळवायची असते. काय करायचं असतं? मिळवायची असते. आणि मग 24 आणि 24 यांची बेरीज किती येणार? 48. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 48 येतं. समजलं का सर्वांना? तर अशा प्रकारे अशी उदाहरणं सोडवायची असतात. 24 या संख्येनंतर क्रमाने येणारी, नंतर आणि पूर्वी असे 2 प्रश्न असतात, लक्षात ठेवा. तर नंतर येणारी संख्या शोधायची असेल तर बेरीज करायची आणि पूर्वीची संख्या जर विचारलं असेल तर वजा करायचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. तर इथं आपल्याला संख्येनंतर क्रमाने येणारी संख्या विचारलेली आहे. काय काय केलं बघूयात आपण एकदा. तर 24 ही समसंख्या आहे म्हणून इथे समसंख्या लिहिलं. आणि 12वी काय शोधायची आपल्याला? समसंख्या शोधायची आहे. मग समसंख्या आणि समसंख्या हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आपल्याला. तर इथं 12वी शोधायची आहे. मग समसंख्या जी आहे ती 2 नंतर येते, म्हणजे एकामध्ये 1 ऍड केल्यानंतर दुसरी येते, म्हणून 2 गुणा करायचा आहे. 12 गुणिले 2 केलं की 24 उत्तर येतं. आणि इथं जे उत्तर आलेलं आहे ते 24 उत्तर आपण काय केलं? इथं मिळवलं पहिल्या संख्येमध्ये. आणि 24 मध्ये 24 मिळवल्यानंतर किती उत्तर आलं? 48. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 48 आहे. समजलं सगळ्यांना? ओके, येस. तर आपण आता जस्ट पुढचा प्रश्न पाहूयात.
256 या संख्येनंतर क्रमाने येणारी 112वी समसंख्या कोणती? म्हणजे आपण जसं पहिला प्रश्न सोडवलेला आहे ना, तसंच हा प्रश्न सुद्धा सेम पद्धतीने सोडवायचा आहे. तर पहिला आहे 256 आणि 256 या संख्येनंतर क्रमाने येणारी 112वी. 112वी कसली संख्या शोधायची आहे? समसंख्या शोधायची आहे. ठीक आहे, तर 256 ही कसली संख्या? सम आहे. आणि पुढे कुठली शोधायची? आपल्याला सम शोधायची आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की दिलेली संख्या आहे ती सम आहे हे समजायला पाहिजे अगोदर आपल्याला. आणि त्याच्या पुढची आपल्याला कुठली शोधायची आहे? सम शोधायची आहे. म्हणून इथं सम टू सम अशा पद्धतीने लिहून घ्यायचं म्हणजे पटकन लक्षात येतं. आता पहिली 256 आहे, 112वी समसंख्या शोधायची आहे. जसं मगाशी केलं तसं सेम करा. 112 ला किती न गुणायचं? 2 ने गुणायचं. 112 गुणिले 2. 112 गुणिले 2 किती? 2 दुनी 4, 2 एके 2, 2 एके 2. किती आलं? 224 आलेलं आहे. मग इथं काय करणार आपण? ह्या 256 जी संख्या आहे त्याच्यामध्ये 224 काय करायचं? ऍड करायचं म्हणजे मिळवायचं. आता 6 आणि 4 किती झाले? 10. म्हणजे इथे 0, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 7 8, 2 आणि 2 4. म्हणजे बघा उत्तर आपलं किती आलेलं आहे? 480. बघा समजलं का सगळ्यांना? व्हेरी गुड. ईश्वरीनं कमेंट केलेली आहे 480 उत्तर आलेलं आहे. सायली काय चुकलं तुझं? व्हेरी गुड. 480. बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे 480. समजलं सगळ्यांना हा पद्धत? ओके, आपण पुढचं उदाहरण पाहूयात आता. 315 या संख्येनंतर क्रमाने येणारी 125वी विषम संख्या कोणती असं विचारलेलं आहे. बघा आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. इथं दिलेली संख्या जी आहे ती विषमच आहे. बरोबर, म्हणजे 315 ही संख्या आहे आणि त्याच्यानंतर क्रमाने येणारी 125वी कोणती संख्या शोधायची आपल्याला? विषम संख्याच मिळवायची आहे. मग 315 ही कसली संख्या आहे ते अगोदर बघायचे आपल्याला. मग 315 ही कसली संख्या आहे? सम आहे की विषम? 315 ही संख्या विषम संख्या आहे. बरोबर, म्हणजे इथं आपण जे रिलेशन लिहिणार आहोत ते विषम. म्हणजे पहिली दिलेली संख्या आहे ती विषम आहे आणि कुठली शोधायची आपल्याला? विषम शोधायची आहे. ठीक आहे, मग आता कितवी विषम संख्या शोधणार आहोत आपण? 125वी. मग काय करायचं? जसं मगाशी आपण 2 ने गुणत होतो तसं सेम 2 नीच गुणायचं आहे. इथं सुद्धा 125 गुणिले 2 केलं. 5 दुनी 10, 10शी 0 हातचा 1, 2 दुनी 4 आणि 1 5, 2 एके 2. किती आला गुणाकार? 250. आपली दिलेली संख्या कोणती आहे? 315. 315 मध्ये 250 मिळवले. किती आले बघा? चला बेरीज कमेंट करायची सगळ्यांनी. या दोघांची बेरीज. सगळ्यांनी बेरीज स्वतः करायची आहे आणि उत्तर सेंड करा. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी बेरीज केलेली आहे आणि उत्तर दिलेलं आहे 565 आणि हे तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊया का? ठीक आहे. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. मगापासून आपण कसे प्रश्न बघितले? समसंख्या दिलेली असायची आणि पुढची समसंख्या शोधायची किंवा विषम संख्या दिली असेल तर पुढची विषम संख्या शोधायची. आता हा प्रश्न कसा आहे बघा, वाचा जरासं. 212 या संख्येनंतर क्रमाने येणारी 52वी विषम संख्या कोणती? ओके, आता 212 ही कसली संख्या आहे? 212 ही समसंख्या आहे. बरोबर, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायची आहे? त्याच्या पुढची 52वी विषम संख्या शोधायची आहे. ओके, मग आता इथं काय करायचं आहे?
52वी विषम संख्या शोधायची आहे. ठीक आहे. तर 212 ही संख्या कसली आहे? सम. आणि आपल्याला याच्यावरून कुठली शोधायची आहे? 52वी विषम. मग इथं थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. तर तो काय बदल करावा लागतो? तर 212 ही समसंख्या आहे, तर पहिली विषम संख्या मिळवायची आपल्याला. 212 नंतरची पहिली विषम संख्या कोणती? तर याच्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे 2 आणि 1 3, 1 आणि 2, म्हणजे 212 नंतरची पहिली विषम संख्या कोणती? 213. आणि मग इथं आता 52वी विषम संख्या सांगितलंय. मग इथं आपण 1 मिळवलेला आहे, म्हणजे पुढची संख्या ऑलरेडी 1 शोधलेली आहे. म्हणजे तिथं 52वी न शोधता काय करणार आपण? 52 वजा 1 करणार आहोत. आणि 52 वजा किती येणार? 51. म्हणजे एक संख्या आपण इथं ऑलरेडी विषम संख्या शोधली, म्हणून इकडं 52च्या ऐवजी आपण कितवी शोधायची आहे? 51वी शोधायची आहे. इकडे प्रोसिजर सेम आहे. 51ला 2 न गुणलं, बे के बे, 5 दुनी 10, किती आलं उत्तर? 102. आणि मग हे 102 ह्या 213 मध्ये मिळवायचं. 3 आणि 2 5, 81, 1, 2 आणि 1 3. म्हणजेच बघा याचं उत्तर किती आलेलं आहे? 315. आराध्या 317 कसं येईल बाळ? किती उत्तर येतं? 315. दिस इज आवर आन्सर. समजलं का सर्वांना? खूप महत्वाचा आहे बघा हा प्रश्न. थोडासा डिफरंट आहे पण सोपा आहे. काय लक्षात ठेवणार आपण? जर का समसंख्येवरून आपल्याला विषम संख्या विचारली असेल तर प्रथम काय करायचं की जी समसंख्या दिलेली आहे त्याच्यावरून पहिली विषम संख्या शोधून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. आणि इकडे 1 मिळवलं म्हणून परत काय करणार आपण? 52वी विषम संख्या शोधण्याच्या ऐवजी 51वी शोधायची, कारण 1 आपल्याला ऑलरेडी इथं मिळालेली आहे. आणि म्हणून 51 गुणिले 2 केलं म्हणजे 102 आलं, आणि 102 इकडं मिळवलं. पुढची यानंतरची विचारलेलं आहे म्हणून 213 मध्ये 102 मिळवल्यावर किती आलं? 315 आलेलं आहे. समजते सर्वांना? व्हेरी नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चन. आपण थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न घेऊयात आता. आता हा प्रश्न बघा, सर्वांनी व्यवस्थित वाचा. एकच लास्ट क्वेश्चन घेणार आहोत आपण. 1015 या संख्येनंतर 512 या संख्येपूर्वी इथं काय करणार आहोत आपण? पूर्वीची संख्या शोधणार आहोत. क्रमाने येणारी 48 संख्या. मग 512 पेक्षा ती लहान असणार का मोठी असणार? 48वी समसंख्या जी आपण शोधणार आहोत ती 512च्या पूर्वी येणार आहे. मग पूर्वी येणार आहे म्हणजे 512 पेक्षा लहान असेल की मोठी असेल? चला सांगा. कमेंट करा सगळ्यांनी. ओके, लहान असेल की मोठी? स्मॉल. अगदी बरोबर आहे. सायली, रिया, नूतन, श्रेयश, श्रेया, महेश स्मॉल असणार आहे हे तर तुम्हाला मान्य आहे. मग 512 पेक्षा ती संख्या लहान असणार आहे. म्हणजेच आता इथं काय करायचं बघा, दिलेली संख्या नेहमीप्रमाणे आपण लिहून घेऊयात. 512 ही संख्या आहे. आता इथं पूर्वी असणार आहे. पूर्वी असणार आहे मीन्स लहान असणार आहे. आणि 48वी समसंख्या शोधायची आहे. बरोबर. मग 512 ही कसली संख्या आहे? सम आहे. 48 कसली शोधायची आहे? सम आहे. सम टू सम करणार आहोत आपण. ठीक आहे. म्हणजेच पूर्वीची आहे म्हणजे फक्त लहान आहे, पण सम इथं पण 512 ही समसंख्या आहे आणि 48वी आपल्याला समसंख्या शोधायची आहे. मग इथं नेहमीप्रमाणे काय करायचं आपण? 48ला 2 ने गुणायचं. 8 दुनी 16शी 6
हातचा 1, 4 दुनी 8 आणि 1 9, किती आलं? 96 आलेलं आहे, 96 आलेलं आहे. आणि मग हे 96 आता 512 मध्ये मिळवायचं की वजा करायचं? चला कमेंट करा सगळ्यांनी. जे 96 आलेलं आहे ते 512 मध्ये मिळवूया की वजा करूयात? सांगा. सबट्रॅक्ट. सिद्धेशचं मत आहे की सबट्रॅक्ट करायचंय. अजून कुणाकुणाचं मत आहे काय काय? ईश्वरी, 406 उत्तर दिलंय. कोणी 416 दिलेलं आहे. दीक्षा सबट्रॅक्ट, नूतन सबट्रॅक्ट. ओके, प्रश्न काय विचारलाय मी? वजा करायचं की अधिक करायचं आहे? तर इथं आपण पूर्वीची संख्या शोधायची आहे, म्हणून 512 पेक्षा ती लहान असणार आहे, म्हणून जे आपलं 96 उत्तर आलेलं आहे ते यातून वजा करायचं आहे. म्हणजे आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. तर बऱ्याच जणांनी वजा लिहिलंय. सबट्रॅक्शन. 420 करेक्ट आन्सर असं कोण म्हणतं? आराध्या. बघ आराध्या, 420 करेक्ट आहे का? चेक कर एकदा. स्वरा, धनंजय जाधव 416. ईश्वरी कोल्हे डॅश का केलंय? समजलेलं नाहीये का? ईश्वरी, वजाबाकी करायची आहे का बेरीज करायची आहे? तर वजाबाकी करायची आहे, पण ती किती यायला पाहिजे? 420 का 416? बघा, वजाबाकी करणार आहोत आपण. इथं 2 आहे, इथं 12, 12तून 6 गेले 6. त्यानंतर इथं आपण हातचा देणार आहोत, म्हणजे इथं किती आलं? 11तून 10 गेले, 11तून 10 गेले, किती उरले? 1. आणि परत इकडे 5 कडून 4 घेतले, 4 4, म्हणजे उत्तर किती आलं? 416. नॉट 406. 420 येत नाही, 406 येत नाही, तर किती येतं? 416. म्हणजे वजाबाकी इथं चुकायला नको आहे आपली. तर 416 इज राईट आन्सर. आता एक उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे, म्हणजे आता जस्ट तुम्ही करायचं आहे आणि उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, करणार का सगळेजण? ओके. चला हे उदाहरण सोडवा सर्वांनी. हो, छान. हे उदाहरण सोडवा सगळ्यांनी. 1 मिनिट वेळ असणार आहे तुम्हाला. उत्तर आलं की कमेंट मध्ये टाईप करा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. बाराशे 44, 1243. बघा, आय वॉन्ट राईट आन्सर. 1244 बऱ्याच मुलांचं आलंय. 1265, 43. बघा, बरोबर उत्तर पाहिजे मला. 1265. कोण म्हणतंय 1243? 1244. किती आहे बरोबर उत्तर बाळांनो? एक 1015 ही कसली संख्या आहे? विषम आहे. विषम आणि त्याच्या पुढे सम काढायची आपल्याला. आराध्या म्हणते 1242. बघा, काय आपण छोटीशी जर चूक केली, 1242 आणि 1243 मध्ये 1चा फरक आहे, पण बरोबर उत्तर असेल तरच आपल्याला गुण मिळणार आहेत. मग एवढं शिकून आपण जी ट्रिक आहे ती वापरायची आहे.
पहिली दिलेली 1015 जी आहे ती कसली आहे? विषम. कोणती आहे? विषम आहे. आणि कुठली शोधायची आपल्याला त्याच्या पुढची? सम. विषम आहे म्हणजे विषमच्या नंतरची पहिली सम शोधायला पाहिजे आपल्याला, बरोबर ना? पहिली सम शोधायला पाहिजे. म्हणजे 1015च्या पुढची पहिली सम कुठली येणार? 1016. म्हणजे एक धन केलं आपण, ऍडिशन केलं. मग 114वी शोधायची का 113वी शोधायची? बघा 1239 उत्तर काढले कोणी? संध्या. संध्या 1239 येतं का बाळ? रेश्मा म्हणते, रेश्मा भंडारे 1242. साधना 1244. ठीक आहे, तर आपण बघूयात, जस्ट ट्राय करूयात काय येते नेमकं उत्तर. कारण बऱ्याच जणांचे उत्तरामध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत, वेगवेगळे उत्तर आहेत. त्यामुळे खरंच बरोबर उत्तर कोणतं आहे ते आपण पाहूयात. काय करणार बघा, आपण पहिल्यांदा जी दिलेली संख्या आहे ती लिहून घ्यायची. ओके, 1015 ही कुठली संख्या आहे? विषम आहे. ही विषम संख्या आहे, तर इथं आपण पहिला लिहूया विषम. त्यानंतर क्रमांक नंतर येणारी आहे. नंतर येणारी आहे म्हणजे काय करणार आहोत बघा, तर 114वी समसंख्या शोधायची आहे. 114वी कसली संख्या शोधायची आहे? समसंख्या शोधायची आहे. मग 1015 आहे, तर त्याच्या पुढची पहिल्यांदा आपल्याला समसंख्या शोधावी लागणार. म्हणजे 1015 मध्ये आपण आधी 1 मिळवायचे, म्हणजेच आपल्याला जस्ट त्याच्या समोरची पुढची समसंख्या मिळणार आहे. म्हणजे 1016 ही समसंख्या पहिला मिळवायची आणि मग 114वी समसंख्या काढायची आहे. पण एक आपण इथं ऑलरेडी मिळवलेली आहे, म्हणून 114 मधनं 1 वजा करायची. म्हणजेच कितवी मिळवणार आहोत आपण? ऍक्च्युली 113वी. आणि मग आता 113ला काय करायचं? 2 ने गुणायचं. 3 दुणे 6, बे एके बे, बे एके बे, 226 आलं. आता 226 हे 1016 मध्ये वजा करायचं की मिळवायचं? तर इथं संख्येनंतरची संख्या शोधायची आहे, म्हणून ते आपण काय करणार आहोत? मिळवणार आहोत 226. 6 आणि 6 12शी 2 हातचा 1 आला. 1 आणि 1 2 आणि 2 4 आलं. 2शी 2 आलं. 1शी 1 आलं. किती उत्तर आलं? 1242. म्हणजेच उत्तर बरोबर काय आहे? 1242. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आज जे काही झालेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये ते सर्वांना समजलेलं आहे की नाही हे सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तशी कमेंट करू शकता. मी तुमच्या कमेंटची वाट बघतेय. येस, हो. रेश्मा, रिया, गायत्री, स्वाती, दीक्षा. ओके, छान, खूप छान, खूपच छान स्वरा, थँक्यू. दीक्षा, नूतन, नाईस, खूप खूप आभारी आहे आपल्या खूप छान कमेंट्स बद्दल. तर शेवटची जेव्हा आपण क्लास एंड करतो तेव्हा ही प्रथा असते की तुम्हाला होमवर्कची गरज असते. आणि आजचा तुमचा होमवर्क तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहे. आणि त्याचबरोबर मी सांगते की आता आपण जी उदाहरणं सोडवली अशा टाईपची तुम्ही 15 उदाहरणं सोडवायची आहेत. ओके, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती लिहून ठेवायची आहेत. आणि प्रत्येकाने इथं ग्रुपला कमेंट करायचं आहे की तुम्ही किती उदाहरणं सोडवली. जास्तीत जास्त उदाहरणं जे सोडवेल त्यांना माझ्याकडून शाबासकी असेल. ओके, सगळ्यांना मान्य आहे का? किती उदाहरणं सोडवायची आहे? 15. ओके, तर आजचा क्लास आपण इथेच थांबवत आहोत. धन्यवाद, बाय.